नमस्कार रसिक श्रोते हो. सादर आहे व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भात माझी दुसरी प्रेमकविता. काल मी तुमच्यासमोर एक माझी पहिली प्रेमकविता सादर केली होती. आता आहे दुसरी कविता ज्याचं शीर्षक आहे कुणीतरी. कुणीतरी हळूच आठवण काढतंय, कुणीतरी हळूच आठवण काढतंय, का मलाच कोणी हळूच आठवतंय. कुणीतरी हळूच आठवण काढतंय. वाटत आहे असं की मलाच कोणी हळूच आठवतंय. बरं मग प्रत्येक क्षणाला सोबत असताना, आता बॅकग्राऊंड तुम्हाला माहीत झालेलंच असेल, त्यामुळे जास्ती इंट्रोडक्शन प्रस्तावना सांगत नाही. तिला पण तरी प्रश्न पडलेला आहे. बरं मग प्रत्येक क्षणाला सोबत असताना आठवण्याची गरज ती काय. बरं मग प्रत्येक क्षणाला सोबत असताना आठवण्याची गरज ती काय. अत्तराच्या बुदलीतून सुगंध दरवळावा, अत्तराच्या बुदलीतून सुगंध दरवळावा, तसा तुझा आणि माझा अनुबंध ना. तू कायम माझ्यासोबत असणे ही माझ्या आनंदाची दरवळ, तू माझ्या कायम सोबत असणे ही माझ्या आनंदाची दरवळ. अन तुझ्या प्रेमाने फुललीये माझ्या तनमनी सुखाची हिरवळ, अन तुझ्या प्रेमाने फुललीये माझ्या तनमनी सुखाची हिरवळ. आपल्यापेक्षा कोणीतरी आपलं असतं, म्हणजे स्वतःपेक्षा अजून कोणीतरी जास्ती आवडत असतं आपल्याला. आपल्यापेक्षा कोणीतरी आपलं असतं हे तुझेच सांगणे न रे घन, तो तिला म्हणत असावा. म्हणून ती म्हणते की आपल्यापेक्षा कोणीतरी आपलं असतं हे तुझेच सांगणे न रे घना. किती निर्मळ प्रेम आपुले, किती निर्मळ प्रेम आपुले, न त्यास भौतिकतेचा लळा. किती निर्मळ प्रेम आपुले, न त्यास भौतिकतेचा लळा. पुढे म्हणतीये, मोहर धरला म्हणून फळ लागेलच असं नाही. किती आशा. मोहर धरला म्हणून फळ लागेलच असं नाही, पण त्याच्या बहरण्याने, म्हणजे त्या फुलांच्या बहरण्याने, पण त्याच्या बहरण्याने जीवन तर पूर्णत्वास जाईल. अन तसंही तुझं प्रेम, अन तसंही तुझं प्रेम हेच माझ्या कवितेच्या बहराचं कारण. माझी कविता बहरते कशामुळे, तर तुझ्या प्रेमामुळे. तसंही तुझं प्रेम हेच माझ्या कवितेच्या बहराचं कारण. शब्दाशब्दातून व्यक्त होता होता, शब्दाशब्दातून व्यक्त होता होता, तुला नक्कीच येईल काय, माझी घट्ट आठवण, माझी घट्ट आठवण. तर ही होती रसिक श्रोते हो दुसरी कविता. तुम्हाला कशी वाटली, तुमच्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत मी. आवडली असेल तर तुम्ही कोणाला शेअर फॉरवर्ड करू शकता, काही माझी ना नाही. ठीक आहे, उद्या भेटूया परत एका अजून नवीन प्रेमकवितेसह. तोवर नमस्कार.